पुढचा प्रश्न आहे आपला 1 मीटरमध्ये आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता क्वेश्चन की 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात। आता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एका किलोमीटरमध्ये जे 1 किलोमीटर असतं त्याच्यामध्ये असतं आपलं 1000 मीटर। पण आपल्याला प्रश्न विचारला की 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर, आपल्याला मीटरची व्हॅल्यू काढायची। तर हे जे 1000 हे जे 1000 आपले असेल तर बरोबरचे चिन्ह जिकडे आल्यानंतर एका शब्दात जाणार आपले भागाकारात, म्हणजेच उरणार 1/1000। ठीक आहे, तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की याच्यामध्ये जर भागाकारात 0.3 असेल तर पॉईंट आपला वरची जी संख्या असेल ती कितीनं सरकणार आहे, 3 ना, तर उत्तर येणार आपलं 0.001, जे की ऑप्शन क्रमांक दिलेला आहे आपल्याला, ऑप्शन क्रमांक डी। ओके, चला त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, अतिशय सोपा क्वेश्चन आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता 95 गुणिले 105 हा क्वेश्चन दिलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मल्टिप्लिकेशन न करता आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपल्याला इयत्ता 6वी मध्ये बघायला मिळतो। तर आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे ही जी संख्या आहे ही संख्या 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 5 ने, गुणिले आता हे जे 105 आहे याला मी काय लिहू शकतो, 100 अधिक 5 या पद्धतीने आपण लिहिलं। 95ला मी लिहू शकतो 100 - 5, हे गुणाकारा चिन्ह जसं तसं, आणि 105ला मी लिहू शकतो 100 अधिक 5। तर आपल्याला हे आठवत असेल की हे आलेलं आहे a - b × a + b या फॉर्ममध्ये, आणि याचं जो सूत्र असतो तो असतो a - b × a + b। जर या पद्धतीने आपलं इक्वेशन आलेलं असेल तर त्याचं जे सोल्युशन असतं ते असतं a² - b²। तर इथं a म्हणजे आपल्याला दिलेला आहे 100 आणि b म्हणजे आपला आलेला आहे 5। तर ह्या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर a² - b², तर a ची किंमत येणार आपली 100चा स्क्वेअर - 5चा स्क्वेअर। तर 100चा स्क्वेअर काहीच करायचं काम नाही, 2 शून्य असेल तर 4 करायचे, -5चा वर्ग 25, आणि याच्यामधून जर 10,000 मधून आपण 25 मायनस केले तर साहजिकच हे आपलं जे उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे 9975 हे आपलं ॲन्सर करेक्ट। ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया। ठीक आहे, हा अतिशय सोपा क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला, आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता की 21/025 याचा आपल्याला आता वर्गमूळ काढायचं आहे। तर आपल्याला माहिती असेल हा जो 1चा वर्ग असतो हा 1, 2चा वर्ग असतो 4, 3चा वर्ग असतो 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, अशा पद्धतीने आपल्या वर्गसंख्या असते। व या जर आपण उलटं केलं तर 1चं वर्गमूळ असतं 1, 4चं वर्गमूळ असतं 2, 9चं वर्गमूळ असतं 3, आणि 16चं वर्गमूळ असतं 4, 25चं वर्गमूळ असतं 5। तर आपल्या एक लक्षात आलं असेल, हे मी याच्यासाठी मांडलेलं आहे इथं की जर वर्गमूळामध्ये 5 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी किती येतो, 5। तर सेम या पद्धतीने आपल्याला वर्गमूळाच्या एकक स्थानी 5 आहे तर वर्गाच्या स्थानी एकक स्थानी येणार 5। आता करायचं काय, वर्गमूळ असल्यामुळं 2 नंतर ह्या साईडनं एकक स्थानापासून आणि दशक स्थानानंतर आपल्याला एक लाईन मारून घ्यायची, कारण वर्गमूळ ते 2 नंतर लाईन मारून घेतली। लाईन मारल्यानंतर आता आपल्याला चेक करायचं आहे हा 210 कोणत्या वर्गमूळाच्या आसपास येतो, तर हा येतो 15च्या आसपास। पण आपल्याला 15चा वर्ग जो येतो 15चा वर्ग येतो 225, पण आपल्याला 210च्या आतमध्ये आला पाहिजे। तर 210चा जो वर्ग असणार आहे त्याच्या आतमध्ये जे येणार आहे ते येणार आहे 14चा वर्ग किती येणार आपला 196। तर आपल्याला 210च्या मधली संख्या घ्यायची, म्हणून अलीकडे फक्त आपल्याला इथं किती लिहावं लागणार आहे 14। म्हणजेच हा जो आपला वर्ग असणार आहे तो असणार आहे 145चा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर। ठीक आहे, तर चला पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूयात। पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर तो शर्ट 800 रुपयाला पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत किती। ठीक आहे, आकाश नावाचा एक मुलगा आहे आणि त्याला
20% सूट मिळाली, 20% सूट मिळाल्यानंतर त्या वस्तूची किंमत किती होणार आहे? 80%. 100% अगोदर होती, 100%मधून त्याला 20% सूट मिळाले म्हणजे 20% मायनस झाले, म्हणजे आता किती राहिली? 80%. किती राहिली? 80%. आणि 80% म्हणजे किती दिलेले आहे आपल्याला? 80% म्हणजे आपल्याला दिलेले 800 रुपये. 80% म्हणजे दिलेले आपल्याला 800 रुपये. तर आपल्याला काढायची आहे 100% बरोबर किती? एकदम सिंपल आहे. तरी आपल्याला वस्तू याची जी ही असणार आहे ती आपल्याला काय भेटणार आहे? मूळ किंमत भेटणार आहे. जर 80 म्हणजे आहे 800 तर 100% म्हणजे किती? तर एक्स आपल्याला या साईडला घ्यायचा, सिंपल. त्यानंतर 800 हे 100 भागाकारातली इथं गेल्यानंतर गुणाकारात आणि भागिले ही गुणाकारातले 80 इथं आल्यानंतर भागाकारात, 0 0 कटला. त्यानंतर 8 1 8, 8 1 8, एक्स बरोबर किती उरले आपले? 1000. म्हणजे हे 2 शून्य आणि हा 1 शून्य. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती होती मग? 1000. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर. ठीक आहे, चला समजलं असेल तर पुढे जाऊया. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अतिशय सुंदर क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आपला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलला अतिशय थोडासा मी म्हणू शकतो त्याला मायनर ट्रिकी म्हणू शकतो, पण आपल्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर याच्यामध्ये आपल्याला काही हरकत येणार नाही. आपल्या स्क्रीनवरती हा क्वेश्चन दिसत असेल, 8x - 4 बरोबर 3x + 6 बरोबर. जर असं दिलेलं असेल जर तर विचारलंय x + 1 क्यूब याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर सिंपल आहे, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलमधला हा क्वेश्चन आहे. तर 8x - 4 बरोबर 3x + 6. आता हे जे पूर्ण असेल बरोबरचे ह्या साईडला आल्यानंतर प्लसचे मायनस, मायनसचे प्लस. तर 8x - 4 + 3x आहे, तिथं आल्यानंतर -3x, त्यानंतर +6x आहे, 6 आहे तर -6 बरोबर बोलणार 0. ठीक आहे, तर 8x मधून 3x केला 5x आणि -4 आणि -6 होणार -10 बरोबर असणार आहे 0. -10 पलीकडे गेल्यानंतर येणार आहे आपले +10 आणि हा जे 5 गुणाकारातले असेल या दोघांमध्ये चिन्ह नसलं म्हणजे गुणाकार असतो. आणि 5 गुणाकारातले पलीकडे गेल्यानंतर जाणार भागाकारात, 10/5 म्हणजेच 5 1 5 5 2 10. एक्सची किंमत आलेली आपली 2. आपल्याला विचारलं की x + 1 त्याचा क्यूबची किंमत किती? तर एक्सची किंमत आलेली आपली 2 + 1 त्याचा क्यूब, 2 आणि 1 3, 3चा क्यूब, तर 3चा क्यूब होता आपला 27. हे झालं ऑप्शन आपलं, हे झालं ॲन्सर. आणि ॲन्सर दिलेलं आपलं ऑप्शन क्रमांक सी हे याचं ॲन्सर. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे, ₹70ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफ्याने मिळवला तर त्याच्या खेळण्याची विक्री किंमत किती? ठीक आहे, तर रामूना परत त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. अतिशय सोपं क्वेश्चन आहे की रामू नावाचा एक व्यक्ती आहे. ठीक आहे, तर 100% बरोबर त्याला ती जी वस्तू त्यानं घेतली ती घेतली 70 रुपयाला. मग 100% बरोबर किती आहे? 70. आणि विकल्यानंतर त्याला 15% फायदा झाला, म्हणजे आता त्या वस्तूची किंमत झाली 115%. किती झालेली? 115%. मग हेच आपल्याला करायचं आहे. 100% बरोबर 70, तर 115 बरोबर किती? तर x आपला गुणाकारात येऊन जाणार 70 जशास तसे 115 गुणाकारातले भागाकारातले गुणाकारात आणि 100 इथं भागाकारात. ठीक आहे, 0 0 कटला. त्यानंतर 5 न भाग दिला, 5 2 10, 5 2 10, 1 उरला 5 3 15. तर x बरोबर किती आले आपल्याकडं? 7 × 23 / 2. ठीक आहे, त्याला भाग दिल्यानंतर x बरोबर 23 × 7, 7 3 21, हातचे 2, 7 2 14 आणि 2 16 / 2. x बरोबर किती येणार आहे आपले? 2 8 16 उरला. ठीक आहे, काहीच नाही. तर इथं येणार आहे आपला लगातार 2 न भाग गेल्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर 1 उरला. 1 2च्या पाड्यात येत नाही म्हणून आपण याला 1ला 1 0 देऊन टाकला आणि 2 पंचे 10. आता 80.5 80.5% म्हणजे 80.5 ही ज्या वस्तूची काय होणार आहे? 115%. म्हणजे रामूनं जी वस्तू 100 आधी 70 रुपयाला घेतली होती आणि 15% नफा झाल्यानंतर रामू तो कितीला विकली? रामूनं 80.5 म्हणजे 80 रुपये 50 पैसे. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं ॲन्सर. ठीक आहे, तर चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे आपला अपूर्णांकावरती. अतिशय सोपा क्वेश्चन याच्यावरती आपल्याला दिलेला आहे. तर अपूर्णांकावरती क्वेश्चन दिलेला आहे 1/12, त्यानंतर +1/15 आणि 1/20. ठीक आहे,
तर आपल्याला एक माहिती असेल की हे तिन्ही पण संख्या अपूर्णांक आहे आणि अपूर्णांकाला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल, बेरीज जर करायची असेल तर तिघाचा पाया आपल्याला काय छेद जो असतो तो समान असणं गरजेचं आहे. तर छेद समान करण्यासाठी आपल्याला सगळ्याचा लसावी घ्यावा लागेल, इथं करावं लागेल याला सेफ आपला बेस सारखा. तर छेद सारखा करण्यासाठी हे तिन्ही पण एकाच पाड्यामध्ये येणारी संख्या म्हणजे 60. तर 60ला इथं किती ना 60 येण्यासाठी इथं गुणाकार करावं लागेल 3 ना वरती आणि 3 ना खाली. इथं करावं लागेल 4 ना आणि इथं करावं लागेल 5 ना. 5 ना गुणाकार केल्यानंतर 5 1 5 प्लस 4 1 4 प्लस 3 1 3 भागिले 60. तिघाचा पण पाया सारखा झाला 60 झाला म्हणजे तिन्हीपैकी एकच घ्यावं लागेल. मग 5 आणि 4 9 9 3 12 12 भागिले 60 म्हणजेच किती आला 12 1 12 12 पंचे 60. तर याचं ऑप्शन क्रमांक बी 1/5 हे आपलं ॲन्सर. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे अतिशय सोपा क्वेश्चन आहे. आपण ठीक आहे. हा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामधले एकूण किती सेकंद असतात. आता 2 तासला जर आपण मिनटामध्ये कन्वर्ट केलं तर ते होणार 60. परत आता सेकंदात कन्वर्ट करायचं तर परत एकदा 60 ने गुणाकार करायचा. त्यानंतर 30 मिनिटाला जर आपल्याला सेकंदात करावं लागेल तर परत 60 ने गुणाकार करावा लागेल. त्यानंतर परत आपल्याला दिलेलं आहे 15 सेकंद. ठीक आहे. ते पूर्णपणे आपण सेकंदामध्ये याला कन्वर्ट केलेलं आहे. तर अगोदर याला 2 तास होते, 60 ने गुणाकार केल्यानंतर मिनिटात गेलं आणि मिनिटाला परत 60 ने गुणाकार केल्यानंतर ते आता सेकंदात गेलं. परत 30 मिनिटं होते, 60 ने गुणाकार केल्यानंतर सेकंदात जाते आणि ऑलरेडी सेकंदात दिलेले त्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही. तर ठीक आहे. याला सॉल्व केल्यानंतर 6 6 36 2 गुणिले 36 2 शून्य ॲज इट इज लावून टाकले प्लस 9 त्रिक 27 सॉरी 6 त्रिक 18 आणि 0 0 प्लस 15. त्यानंतर 36 दोन्ही 72 आणि 0 0 प्लस 18 0 0 प्लस 15. एकक स्थानी मिळून घ्यायचं आहे 15 0 0 0 म्हणजे येणार 15. त्यानंतर काय येणार शतक स्थानी 8 2 8 2 10 10 0 आजचा 1. आता उरलेले 1 7 आणि 1 8 आणि 1 9 म्हणजे 9 0 15 जे की आपलं ऑप्शन क्रमांक 1 ए. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आता समजला असं आपण असं गृहीत धरू. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला अतिशय सोपा क्वेश्चन आहे. हा सुद्धा त्या क्वेश्चनकडे आपण बघणार आहे. ठीक आहे. थोडासा ट्रिकी हा क्वेश्चन असू शकतो. थोडासा कन्सेप्ट याला आपली थोडी मजबूत असणं गरजेची आहे. क्वेश्चनकडे आपण बघूया. ए आणि बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे. तर ए आणि बीचे वयाचे जे वयाचं प्रमाण आहे ते 3:5. 10 वर्षानंतर आपण पकडायला 3x + 5x. 10 वर्षानंतर म्हणजे याच्यात प्रत्येक याच्यात आपल्याला टाकावं लागेल 10. हे जे असणार आहे हे असणार त्याचं 10 वर्षानंतरचं वय आणि त्याचं जे प्रमाण होणार आहे ते प्रमाण होणार आहे त्याचं 31/45. 31/45. तर विचारलं त्याचे सध्याचे वय काय. ठीक आहे. तर आपल्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचे जर कॉन्सेप्ट माहीत असेल तर 45 हे भागाकारातलीकडे आल्यानंतर गुणाकारात 45 × 3x + 10 बरोबर होणार आहे 31 × 5x + 10. 45 त्रिक 135 x. त्यानंतर प्लस 10 गुणिले 45 म्हणजे 450 बरोबर 31 5 होणार आहे 5 1 5 5 त्रिक 15 155 प्लस 31 गुणिले 10 म्हणजे 310. ठीक आहे. हे झालेले आपले x आणि हे झालेले x. ठीक आहे. जे पलीकडचे पूर्ण प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस होणार 135x प्लस 450 मायनस 155x मायनस 310 बरोबर उरला 0. ठीक आहे. तर 135 मायनस 155 उरणार मायनस 20x. त्यानंतर 450 मायनस 310 उरणार 140 बरोबर 0. तर प्लस 140 पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार तर मायनस 20x बरोबर मायनस 140. ठीक आहे. त्यानंतर 20 गुणाकारातले पलीकडे गेल्यानंतर भागाकारात मायनस 140 भागिले मायनस 20 0 0 कटला मायनस मायनस कटले तर x बरोबर आपला आन्सर आला 7. आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेले आहे की दोघाचे अनुक्रमे वय किती. तर दोघाचा अनुक्रम स्टार्टिंगला 3x आणि येतो तर 5x. तर एक्सची किंमत इथं पुट केल्यानंतर 7 त्रिक 21 आणि दुसऱ्याचं वय असणार आहे 7 5 35 जे आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर 21 आणि 35.
ठीक आहे. तर एचं वय असणार 31, 21 आणि बीचं वय असणार आहे 35. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. पुढच्या नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. दिलेले 12 क्यूब प्लस -8चा क्यूब प्लस -4चा क्यूब. ठीक आहे. तर 12चा जो क्यूब असणार आहे तो असणार आपला 1728, राईट. ठीक आहे. 12चा क्यूब असणार आहे आपला 1728. आता प्लस मायनसचे जे असणार आहे, प्लस आणि ब्रॅकेट बाहेर मायनस असेल तर उत्तर येणार मायनस. त्यानंतर मायनस प्लस असेल तर तरी पण उत्तर येणार मायनस, आणि मायनस ऑफ मायनस असणार आहे उत्तर येणार आहे प्लस. तर आपल्याला प्लस आणि मायनस दिलेलं आहे म्हणजे आन्सर येणार आपला मायनस. आणि 8चा क्यूब येतो आपला 512. त्यानंतर प्लस मायनस परत मायनस आणि 4चा क्यूब येतो 64. याला सॉल्व केल्यानंतर 1728 मायनस 512 आणि मायनस 64 होणार. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 5चं 5 ॲज इट इज. तर 1728मधून 576 मायनस केल्यानंतर ॲन्सर येणार आहे आपलं 8 2 6 2 5 1 1. म्हणजे याचं जे ॲन्सर आपलं दिलेलं आहे 1,1,52, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे झालं आपलं करेक्ट ॲन्सर. ठीक आहे. तर आशा आहे की हा क्वेश्चनसुद्धा आपल्याला समजलेला असेल. तर क्वेश्चन दुसरा सोडूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे. हां, नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसू शकतो. काय दिलेलं आहे, अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो, अनुप हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते एकच काम किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे. तर जो अखिल आहे, अखिल जो काम करतो 24 दिवसात आणि अनुप ते काम करतो 12 दिवसात. आणि विचारलं की दोघांना एकत्र काम केलं तर किती दिवसात होईल. तर दोघांना एकत्र केलेले आपल्याला माहिती आहे अपूर्णांक आहे, याचा छेद आपल्याला समान करावं लागेल. तर कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 2 आणि खालीसुद्धा 2. तर बे 1, त्यानंतर आला 24, कारण की आपल्याला पाया दोन्हीपैकी एकच घ्यायचा आहे. तर 2 आणि 1 3 भागिले 24 म्हणजे 3 8 24, 1/8 म्हणजे 8 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतील, 8 डेज. ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट ॲन्सर. ठीक आहे. तर आशा आहे की हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व करूयात. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 245चा आपल्याला वर्ग काढायचा आहे. तर अतिशय सोपी गोष्ट आहे, अतिशय सिंपल आहे. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला एकक स्थानचा वर्ग करून घ्यायचा आहे. 5चा वर्ग येणार 25. तर आपल्याला 25 ॲज इट इज. त्यानंतर आता ही जी उरलेली संख्या आहे 24, हिच्या पुढची एक संख्या घेऊन त्याचा आपल्याला गुणाकार करायचा. ठीक आहे. ते 24 गुणिले 25 येणार 25 चोक 100, हातचे 10, 25 दोन्ही 50 आणि 2 60, म्हणजे उत्तर येणार आपलं 6600. हे झालं आपलं करेक्ट ॲन्सर. तर याच्यामध्ये आपलं ऑप्शन दिलेलं आहे, ऑप्शन क्रमांक दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं करेक्ट ॲन्सर. ठीक आहे. चला, तर हा सुद्धा क्वेश्चन अतिशय इझिली तुम्हाला समजलेला असेल. तर वळूयात आपण पुढच्या क्वेश्चनकडे. अशा पद्धतीने आपण पूर्ण मुंबई पोलीस भरतीचा पूर्ण क्वेश्चन पेपर मॅथ ह्या विषयाचा सॉल्व केलेला आहे. धन्यवाद.